सगळं तुमच्यामुळे झालंय. सिरियस रोलला कॉमेडी नॉमिनेशन मिळाल्यापासून चिडलं ते म्हातारं. सगळ्यांना मला कसा उचलतो हा? मी काय नाही केलं. हा मला कसा उचलतो? मला कसा उचलतो हा? आता काही दिवसांनी यमराज येऊन तेच करणार आहे. मी थोडस आधी केलं. मला यमराज उचलणार आहे? काय बोलतोय? मेलाय मारेन रे. नाही बाबा बाबा थांबा, चिडू नका. गौऱ्या मस्करी करतोय बाबा, मस्करी करतो. गौऱ्या नको ना बाबांना चिडायला लावून. नाही सॉरी. गौऱ्या तुझं काम आहे ना बाबांकडे, नीट बोल ना. पाय पडतो. सॉरी बाबा. हा गौऱ्याचं काम आहे तुमच्याकडे. तो का बोलत नाहीये? त्याला बोलू दे. तू मागे हो. तुझा आणि भोयांचा एक वेगळा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ना, त्याच्यावर चॅटिंग करत बस. बाबा आमच्यामध्ये यायचं नाही, सांगून ठेवतो तुला. काय म्हणताय? फुटाणे चाळीचा बियर पिऊन सुजलेला मोगली. कसं आहे? बरं आहे ना? मी मस्त. तुम्ही काय म्हणताय? फुटाणे चाळूतला एबू हटेला. बाप मेरा शैतान का बेटा, नाम मेरा इबू हटेला. काय म्हणताय? इबू हटेला. मला का बोलतो? मला का बोलतो हा? तुम्ही कसे मला का बोलला? तुम्ही कोण आहे? इबू हॉटेलला कोण आहे? इबू हॉटेलला कोण आहे? त्यांचं हॉटेल आहे बाबा. चांगला आहे. हा माझं नको ना टाळकं सटकं. सकाळ सकाळ छान मूड मध्ये जा. तुझा बाबा ऐकून घ्या ना. गौऱ्या नीट बोल ना. बसू काय? तिथं बसतो. तुम्ही तुला मागासारखा नाही बोलू. बोल. काम बोल. काय आहे? काका मला दिवाळी अंक काढायचा आहे. पॅकअप फॉर टुडे. गणपती बाप्पा. प्लीज. अबे दसऱ्यात किती मुद्दाम करशील यार. मला दिवाळी अंक काढायचा म्हटलं लगेच पॅकअप करशील. गौऱ्या का पण? काय लोकांचे रिॲक्शन आहेत बघ तुझ्या प्रती. का दिवाळी अंक काढायचा आहे? मुळात दिवाळी अंक या साहित्य प्रकाराला तुला का हात घालायचा आहे? का नशिबी आलंय दिवाळी अंकाचं हे कार्ट? हा आणि तुलाही कळत नाही? कुणाची मुलगी आहेस तू? कुणाची मुलगी आहेस? याच्या नादी लागतेस तू? कोण आहे हा बावळ? निक बाबा. अजूनही चांगल्या मूड मध्ये आहे मी. निक बाबा ऐका ना. बाबा गौरव खूप हुशार आहे बाबा. गौरवकडे खूप क्रिएटिव्हिटी आहे बाबा. गौरवला दिवाळी अंक काढायचा आहे, मासिक काढायचंय आणि मला त्याची क्रिएटिव्हिटी वाढवायची आहे बाबा. बेटा तू ह्या स्किट मध्ये फक्त भोई वाढवायला आहेस. दुसरं काही काम नाही तुझं. इकडे कुंडी आहे, त्यात बस, माती बिती टाक, खत टाक, भोई वाढत बस. एवढंच काम आहे तुझं. काही बोलू नकोस. मी बोलतो ना आता. काय आहे तुझं काम? तुला अगदी प्रामाणिकपणे सांग रे. तुला खरंच हा दिवाळी अंक काढायचा आहे? हो काका. आपण को इस साल दिवाळी अंक निकालने काय बोले तो निकालने काहीचे. निकाल हे म्हणजे मराठी दिवाळी अंकाला हे हिंदी बोलतोय. कशी रे भाषा तुझी? भाषेवरून किती मार खाल्लायस आजपर्यंत? कंटाळा येतो रे मला. कसं बोलायचं? काका मला या वर्षी दिवाळी अंक काढायचा आहे. कसं म्हणायचं? म्हणतो बरे. काकाश्री या वर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही दिवाळी अंक काढावयाची योजिलेले आहे. धनी इकडं बघा ना. का बरे त्रागा? काय ते रुपड छान 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 मनी माऊच बाळ कस गोर गोर पाळ. इवले इवले डोळे त्याच कुळगुळीत कपाळ. मारतो कपाळ. माझी चेष्टा करतोय हा. माझी चेष्टा करतो. नाही मी काय. ऐका ना बाबा ऐका ना. बसा बरं बस. शांतपणे ऐका. गौऱ्याचं म्हणणं तरी ऐकून घ्या ना एकदा. मला सांगा आपल्या चाळीत गेली 25 वर्ष कोणीतरी दिवाळी अंक काढलाय का बाबा? नाही. 25 वर्ष कोणी काढलेलं नाहीये ते खरं आहे. मग हा कवळा तरुण धडपडू इच्छितो तर त्याला करू द्या ना काहीतरी बाबा. बरं ठीक आहे. त्याचं म्हणणं ऐकून घ्या. हो घेतो. अगदी खरं सांगू का रे? नको ना याच्या अंगडीत पडूस. हे दिवाळी अंक रे नाही रे झेपणार तुला. तुझ्या कॅपॅसिटीच्या पलीकडे आहे. ठरलंय का तुझं सगळं काही? काय माहितीये का ते काही? सगळं माहिती काका. मी सगळी तयारी केलेली आहे. सगळी तयारी केलीस? होय. 4-5 ते दिवाळी अंक वाचावे लागतील तुला. कसे असतात, त्यात काय काय असतं हे अभ्यास करावा लागेल. केलाय मी. अभ्यास पण केलाय.
सगळं केलंय. तुला सगळ्यातलं सगळं माहिती आहे? होय होय होय. अरे पण काही प्रश्न मी जर तुला आता विचारले तर त्याची प्रश्नांची उत्तर देऊ शकशील? होय 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 होय. सांगितलं ना होय म्हणून. मिल गया रे, आ गया रे, आ गया ऊंटों को नीचे पहाड़, अब इसको देखता हूं मैं. अगं चेत ना, घरी आलेल्या पाहुण्याला कोणी अशा पोझिशन मध्ये बसवतंय का गं? नाही नाही बाबा ऐका ना बाबा ऐका. अजिबात नाही बाळा. माझ्या रेखीव भुवया यावर निबंध लिहित बस तिकडे. इथे मध्ये आता यायचं नाही. आता याला मी बघतो. तर तुला सगळ्यातलं सगळं माहिती आहे. मला माहिती आहे ना? असं नाही म्हणायचं. मगाशी हो कसं म्हणालास तसं म्हण. होय 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 होय. अब आया रे, अब इसका त्रेधा तिरपिट कैसा उड़ता है देखो. अब स्वर्ग कैसा दोन मोठा ठेंगणा हो गया रे मेरे को. आता मला सांगायचं प्रश्नांची उत्तर. मासिक म्हणजे काय? मासिक नाव कधी पडले कानावर? हा माहित आहे. कधी? इगतपुरीच्या पुढे आहे. इगतपुरीच्या पुढे मासिक आहे ते. नाशिक रे, नाशिक. आता नाही, मी वेळ दिला होता बाळा. 10 मिनिटं वेळ दिला होता आधी. आता पुढची 10 मिनिटं माझी. येस. हा, नाशिक नाही रे, त्याला मासिक म्हणतात. नाशिक हे शहर आहे. मासिक म्हणजे काय? जे महिन्याला निघतं त्याला मासिक म्हणतात. जे रोज निघतं त्याला काय म्हणतात? दिनेश. 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 अरे मर गया रे, मर गया मेरे हाथ से, मर गया रे, मर गया. दिनेश म्हणतात त्याला. त्याला दैनिक म्हणतात. लक्षात आलं? दैनिक दैनिक. जे महिन्याला येतं त्याला मासिक, जे रोज येतं त्याला दैनिक, जे आठवड्याला येतं त्याला काय म्हणतात? हाफ्तिक. हाफ्तिक कुठून आणलंस? ते हप्त्याला येतं ना म्हणून. त्याला साप्ताहिक म्हणतात. सॉरी सॉरी. अरे सप्ताह असतो ना तो 7 दिवसांचा, म्हणून त्याला साप्ताहिक म्हणतात. आणि जे 15 दिवसाला येतं त्याला काय म्हणतात? 15 दिवस जमतात नाही. काय? 15 दिवस जमतात नाही. अरे कळतंय का तुला? याला काही चालेल नाहीये बाळा. येतंय बाबा, कशाचं? त्याला येतंय. जे 15 दिवसांनी असतं त्याला पाक्षिक म्हणतात. लक्षात आलं? हे काय आहे? पाक्षिक काय म्हणजे? हा शब्द आहे. कधी आला? कधी आला म्हणजे? तुला विचारून येणार पाक्षिक चालेल का रे? हा चलेगा. तू येणार म्हणजे काही अभ्यास आलेला नाही याला. आता मला सांग, पाक्षिकला पाक्षिक का बरं म्हणतात? कारण त्याच्यावर पक्षाचं चित्र असतं. बरं मग प्राण्याचं असेल तर? प्राणिक. निसर्गाचं असेल तर? नैसर्गिक. बाईचं असेल तर? बाईक. माणसाचं असेल तर? मानसी नाईक. ही तुझी अक्कल? ही तुझी अक्कल? हा याला काही येत नाहीये. येतंय बाबा. मानसी नाईक म्हणतो हा. मानसी नाईक, मानसी नाईक. अरे मानसी नाईक कोण आहेत? या प्रतियश अभिनेत्री आहेत. कळलं का तुला? नृत्यांगना आहेत. हा मानसी नाईक म्हणतोस तू. याला काही येत नाही. याला घरी येतंय बाबा येतंय. पाठव. याला घरी पाठव. ऐक माझं, याला काही येत नाहीये. येतंय बाबा येतंय. मला एक सांग रे, तुझा दिवाळी अंक आहे त्यात कोण कोण लिहायला उत्सुक आहेत? माझी उत्सुकता वाढली. कोण कोण लिहिणार आहेत मला सांग बघू. मी स्वतःच लिहितोय. तू स्वतः लिहितोयस? हो. काय मी लिहितोयस? स्वतः पोपट नावाने लिहितोय. पोपट नावाने? पोपट नाव म्हणजे कुठलं आलंय? ते लेखक नाही का त्यांचं वेगळं नाव लावतात. म्हणजे गणेश सागळे कसं शिवांश नावाने लिहितात तसं. अरे त्याला टोपण नाव म्हणतात रे. पोपट नाव कुठून आणलंस? सॉरी. गणेश सागडे जे शेर, बापरे, गणेश सागडे जे शेर सोशल मीडियावर लिहितात त्या टोपण नावानं लिहितात. पोपट नावानं? अरे नाही त्याला पाठवून मला मनस्ताप होतो घरी. नाही नाही बाबा का तुला? येतंय. बाबा हा बाबा गौऱ्याला ना सांग ना गौऱ्या. हा ते गौऱ्याला तुमच्याकडून लेख लिहून हवाय बाबा. मदत पाहिजे. माझ्याकडून लेख लिहून हवाय? हो. कोणत्या लेखाची अपेक्षा आहे माझ्याकडून? चुलीत लेख. अरे काय करू याचं मी? इसको कैसा मारू रे, इसको कैसा मारू रे, रोज आता है और मार खाता है. रोज आता है मार कव्वाली सुरू आहे इकडे. नाही. कोरस देत आहे. कव्वाली सुरू आहे. तेच. अरे काय बोलतोयस तू? ललित लेख म्हणतात त्याला. हे पाहिजे मला. बरं मला सांग, लघु कथा म्हणजे काय? माहित आहे. त्यामुळे 2 मिनिटं जाऊन आलो. माझी भंकस करतोय. मला गरज नाही तुझी. घरी जाऊ. माझी भंकस करतोय. नाही बाबा
पुढे आहे का तुमच्या आवडीचा विषय काय? गौरानी कविता केल्यात दिवाळी अंकासाठी कविता केल्यात? कविता केल्यात बसा काका. कवितेवर माझं प्रेम आहे म्हणून मी बसतोय. होय, होय. हा, नीट आहेत ना कविता? होय, एकदम चांगल्या आहेत. म्हणजे मी आणि राख्याने रात्रभर मला मदत केलेली आहे. कविता आहे मी आणि राख्याने. ओळखलत का सर मला? वा. ओळखलत का सर मला? सर म्हणले नाही. नाही म्हणलं ठीक आहे येतो. ही कविता आहे? अरे ही कविता आहे? अरे तो कणा कुठे? हा टणाणा कुठे? काय संबंध आहे? काय झालं? अरे का पुढे काहीतरी पाहिजे ना. झाली कविता? सर म्हणले आम्ही म्हणलं ओळखलत का सर मला? ते म्हणले नाही. तो पुढे काय घडणार आहे? मग राख्या मला चल जाते आपण मग निघालो आम्ही. ते जर म्हणले असते ओळखतो तर पुढे घडलं असतं ना काहीतरी. मुळात डेअरिंग का करता या गोष्टींची तुम्ही? बस करा हे झाले का तुझं सगळं? नाही, अजून एक कविता छान आहे बाबा आवडेल तुम्हाला वेगळे आहे याच्यापेक्षा वेगळे आहे. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? भोलानाथ बोलला मला नाही माहित. आय म्हणलं ठीक आहे चला येतो. एक कविता मी सांगतो. काय? आली कानावर कविता त्याच्या? बस करा खूप झाला आता. नाही बस झाला. मला नाही ऐकायचं. नाही शेवटचा ऐका दिवाळी अंक आता काय उरलंय? झालं सगळं? नाही ऐका ना बाबा गौरानी रात्रभर जागून लेख लिहिलाय तेवढा ऐका ना. यांनी लेख लिहिलाय? हो लेख लिहिलाय. आज होऊनच जाऊ दे. हा, बोला करा. चेतना दे ग. हा एवढा मोठा लेख लिहिलायस तू? माझ्यावर आहे. तुझ्यावर आधारित आहे? होय. एवढं काय लिहिण्यासारखं आहे या लेख मध्ये? लेखाचं नाव आहे हा आपटल्याशिवाय मिळत नाही. मी गौरव मोरे. आजपासून जे काय आहे ही साईबाबाची कृपा आणि आईबाबांचा आशीर्वाद. आपण छोटा असताना एकदा आपले पप्पा बोलले होते कुठं चालला? मी बोललो मला नाही माहीत. तर बाबा बोलले नाही. मग आई बोलली मी पण येते थांब माझी चपाती होऊ दे. तर मी बोललो तुम्ही कशाला? मी एकटा जातो ना. तर पप्पा बोलले एकटा जातो जा मग एकटा जा. मग आई बोलली की काय कॉलेजला जाताना पान नंबर 42. हां मग आई बोलली आई तू समजो बाबाला. आई बघ तुमच्या दोघांचं चाललंय ना तुम्ही बोल. मग बाबा बोलले आई बोलले दोघं एकमेकाशी बोलायला लागले. म्हणजे ठीक आहे जात नाही मी. मला काय काय लेख आहे? बाबा थांब तुम्ही एका ठिकाणी थांबा ना. एका ठिकाणी बाबा मला बोलू द्या तुमच्याशी बोलायचं आहे मला. आई हे बघ कसं आहे आई आता तू तरी थांब एका ठिकाणी. हा मी ते बोलले मला. मग मी काय झालं मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुमचं बोलून घे चल तुम्ही चालू द्या. बाबा ऐका माझं. बाबा हे बघा बाबा एक मिनिट चिडू नका. बाबा तुम्ही कामावून येतं मी तुम्हाला काय बोलतो. हे बघ आई परत मी उलट आई माझा एक 10 मिनिटाचा ब्रेक. बाबा